नमस्कार दर्शको, उजनी धरणाची तसेच नीरा भीमा खोऱ्यातील उजनीच्या वरच्या 25-26 धरणांचे अपडेट आपण घेत आहोत। त्या धरणांमधून किती पाणी विसर्ग सोडला आहे, त्या धरणांची टक्केवारी किती आहे, अनेक जणांनी कमेंटमध्ये विचारलं होतं पुणे जिल्ह्यातील धरणांचीही अपडेट सर देत जावा। त्यामुळे आम्ही नीरा भीमा खोऱ्यातील धरणांची हे अपडेट सध्याला सुरू केलेले आहेत। आपल्याला प्राप्त होतात त्या आपण देत आहोत। सकाळी 9 पर्यंतची जी काय पाणी स्थिती होती पुणे जिल्ह्यातील एकूण नीरा भीमा खोऱ्यातील उजनीच्या वरच्या 26 उजनीसह 26 धरणांची अपडेट आता आपण पाहत आहोत। तर त्या अगोदर आपणास एक विनंती आहे, अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व लाईक करा। या गोष्टीसाठी कोणताही चार्ज नसतो, जेणेकरून धरणांचे अपडेट असू द्या, शेतीविषयक नवीन अपडेट, महत्त्वाच्या सूचना आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर सुरू करत आहोत। तर उजनी धरणाची सकाळची तर अपडेट आपण पाहिलेली आहे। उजनी धरण किती टक्के होते, काय होते हे माहिती आहे आपणास। तरीसुद्धा आता अगोदर आपण पुणे जिल्ह्यातील धरणांची माहिती घेऊ। पिंपळगाव जोगे 93.79% धरण भरलेले आहे। तर 1000 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सोडलेला आहे सांडव्यातून। माणिकडोह 65.14% 0 क्युसेकचा विसर्ग आहे। येडगाव 100% 2014 क्युसेकचा विसर्ग आहे। वडज 98.98% 2000 क्युसेकचा विसर्ग आहे। डिंभे 98.79% तर 5760 क्युसेकचा विसर्ग सांडव्यातून सोडलेला आहे। घोड धरण हे 95.96% भरलेले आहे। 2000 क्युसेकचा विसर्ग सांडव्यातून या धरणाच्या सोडलेला आहे। तर 7वं धरण विसापूर हे 98.67% भरलेला आहे। याच्या सांडव्यातून अजून विसर्ग सोडलेला नाही। तर चिलेवाडी धरण 98.41% भरलेला असून याच्या सांडव्यातून 700 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडलेला आहे। कळमोडी धरण 100% भरलेला आहे। तर या धरणातून 812 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे। चासकमान हे 100% भरलेला आहे। तर यातून 1850 क्युसेकचा विसर्ग सोडलेला आहे। भामा आसखेड 99.65% धरण भरलेले असून याच्या सांडव्यातून 0 क्युसेकचा विसर्ग सध्या सोडलेला आहे। तर वडिवळे 97.86% भरलेले असून 1376 क्युसेकचा विसर्ग याच्या सांडव्यातून सोडलेला आहे। आंध्रा हे धरण 100% भरलेला असून यातून 749 क्युसेकचा विसर्ग सध्या सोडलेला आहे। तर पवना 100% यातून 0 क्युसेकचा विसर्ग सोडलेला आहे। तर कासारसाई 98.63% यातून 150 क्युसेकचा विसर्ग सोडलेला आहे। मुळशी धरण 97.83% तर यातून 1300 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे। वरसगाव धरण 100% भरलेला असून 1489 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे। तर पानशेत 100% भरलेला आहे। यातून 683 क्युसेकचा विसर्ग सध्या सोडलेला आहे। तर खडकवासला 98.41% भरलेले असून या खडकवासला धरणातून 3416 क्युसेक सांडव्यातून सध्याला विसर्ग सोडलेला आहे। गुंजवणी धरण 96.98% भरलेला असून 0 क्युसेकचा विसर्ग यातून सोडलेला आहे। नीरा देवधर 100% भरलेला आहे। यातून 1168 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे। भाटघर 100% भरलेला आहे। यातून 0 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। वीर धरण 100% भरलेला आहे। यातून आता इथं वीर धरणापर्यंत काही क्षण थांबू। वीर धरणातून सकाळी आपल्याला 2500 क्युसेकचा विसर्ग आपण सकाळच्या बातमीमध्ये पाहिला। ती बातमीची लिंक इथे आहे आपल्याला जर पाहावयाची असेल तर आता मात्र तो सकाळपासून पुन्हा वाढ करण्यात आली। तर वीर धरणातून 100% भरल्यामुळे 6737 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे सध्या। तर नाझरे धरण हे 100% भरलेलं आहे। यातून 105 क्युसेकचा विसर्ग सोडलेला आहे। तर उजनी धरण हे 107% भरलेले असून यातून 15000 क्युसेकचा विसर्ग सोडलेला आहे। ही 6 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंतची अपडेट होती। तर बंड गार्डन येथे
बंड गार्डन येथून 10,391 क्युसेक्सची आवक विसर्ग येत आहे। नीरा नरसिंगपूरची स्थिती सकाळी 9 पर्यंत 20,448 क्युसेक्स नदीपात्रामध्ये होती, तर पंढरपूरमध्ये सकाळपर्यंत 14,532 क्युसेक्स होते। अशा पद्धतीनं सर्व धरणांचे अपडेट आपण पाहणार आहोत, पाहिलेले आहेत। तर उजनी धरण हे 107% भरलेलं आहे जवळपास। तर अशाच प्रकारच्या पुढील व ताज्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। सबस्क्राईब आणि लाईक करण्यासाठी कोणताही चार्ज आपल्याला आकारला जात नसतो, फक्त एक होतं की सर्वात अगोदर आपणाला या चॅनलच्या अपडेट मिळून जातील।